आमदारानं एका नेत्याला कानाखाली मारू अशी धमकी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यात त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। आमदार संजय रायमुलकर यांनी रविकांत तुपकर यांना धमकी दिली। त्यावर तुपकर यांनी काय उत्तर दिलं बघा। खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करतात ते एकदा जाऊन तुझ्या कानपट्टीचा बाग घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं आव्हान मी त्यांना आपल्या करण्याच्या वाटतं। कांचिलात लगावण्याची भाषा आमदार संजय रायमुलकर यांनी केली आहे। लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवा वाद सुरू झालाय। रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं आधीच जाहीर केलं। तुपकर यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली, तर रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नीनं शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांचं वकीलपत्र घेतल्याच्या मुद्द्यावरून आमदार यांनी चुकीची भाषा वापरली। दोन्ही बाजू नेतेगिरी करायची, परंतु खास करून आता मी आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे, आम्ही वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे आरोप करा, जे काय आलं तुम्ही काय करणार आहे ते सांगा, पण खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करतात ते एकदा जाऊन तुझ्या कानपट्टीचा बाग घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं आव्हान मी त्यांना आपल्या सभेच्या माध्यमातून। रविकांत तुपकर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, तर आमदार संजय रायमुलकर हे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचे समर्थक मानले जातात। परिणामी रायमुलकर यांनी दिलेल्या धमकीवर तुपकर यांनी जशास तसं उत्तर दिलं। नांगर कसा चालवायचा, वखर कसा हाणायचा, रुंड कसं चालवायचं, गोपन कशी फिरवायची, याचे धडे आम्हाला सगळे आहेत। त्यामुळे असल्या तुमच्या पांचट धमक्यांना मी कधी घाबरत नाही। तुम्ही नेहमीच धमक्या देता, मला त्याची कल्पना आहे। दादागिरीच्या जोरावर राज्य मिळवता येत नसतं। तुम्ही ज्या पद्धतीनं दादागिरीची भाषा वापरता, मारा ठोकायची भाषा वापरता, सरकार तुमचं आहे म्हणजे मस्ती सरकारमधल्या लोकांना आली आहे का हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचं मागच्या 3 टर्म पासून वर्चस्व आहे। हे वर्चस्व कायम राहावं यासाठी संजय रायमुलकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। परिणामी निवडणुकीपर्यंत वादाची मालिका सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे। राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।